Okay, friends, today we discuss the next topic from 11th science, the chemistry subject, and that one is nothing but the chemical bonding. Okay, so in this chemical bonding, it is a very important topic as concerned to the 11th chemistry as well as 12th chemistry. Because in this topic, we can discuss here number first one, that is the octet theory. After that is the valence bond theory. There are the some limitations of the valence bond theory. Therefore, there is the new concept and very important concept, and that one is nothing but the hybridization. After the hybridization, there is another theory for your syllabus, and it is called as the molecular orbital theory. Okay, so chemical bonding, it is a basic concept. Here you can say the basic topic for the hybridization process. आता आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, तर सुरुवातीला आपण या टॉपिकची इंट्रोडक्शन घेऊया आणि मग हळूहळू आपण पुढचे आर्टिकल्स क्लिअर करूया. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन स्टडी द केमिकल बॉन्डिंग, व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ अ केमिकल बॉन्ड? व्हॉट इज द केमिकल बॉन्ड? सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर बॉन्ड. बॉन्ड म्हणजे आपल्याला माहिती आहे की थोडक्यामध्ये आपण काय करतो, तर व्हेन यू कॅन राईट अ मोलिक्यूल, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राईट हिअर द सोडियम हायड्रॉक्साइड which can be treated with hydrogen chloride, at that time what happens here, there is a formation of sodium chloride along with water molecule. Okay, and this reaction, it is called the neutralization reaction, because you know very well acid can be reacts with a base. At that time there is the formation of the salt and water, and that reaction is called as the neutralization reaction, correct? But when suppose for example you can write in a bonding nature, that is the sodium which can be bonded with oxygen, bonded with hydrogen, असं आपण NaOH लिहितो, बरोबर आहे. इथं जर घेतलं तर काय मिळणार आपल्याला, HCl म्हणजे दिस हायड्रोजन विच इज बॉन्डेड विथ क्लोरीन. आता इथं NaCl घेतलं, दॅट वन इज नथिंग बट द सोडियम कॅन बी बॉन्डेड विथ क्लोरीन, अँड व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर वॉटर, फॉर आवर कन्व्हिन्स यू कॅन राईट इन दिस वे, दॅट इज नथिंग बट द H2O. ओके, आता इथं काय झालं, तर सी फर्स्ट वन, इफ देर इज द फॉर्मेशन ऑफ NaCl तयार झालं, म्हणजे इथं हायड्रोजन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक झाला, आणि इकडचा जो आहे तो सोडियम आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड तयार झाला, म्हणजे याच्यामधला हा Na आणि हा Cl एकत्र आला, बरोबर आहे. आणि इथं आपल्याला काय मिळालं, NaCl झालं, सोडियम क्लोराइड. राहिलेला हा हायड्रोजन आणि हा OH याचा मिळून काय मिळाला, तर दॅट इज द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे व्हेन दिस रिएक्शन, व्हेन कॅन कन्सिडर इन दिस रिएक्शन व्हॉट हॅपन्स हिअर, देर इज द बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे रिएक्टंट मधले बॉन्ड ब्रेक झाले, बरोबर आहे. आणि ब्रेक झाल्यानंतर जर काय समजा आयन्स तयार झाले असतील, आता एवढी डिटेलमध्ये आपण आयनिक थेरी घ्यायची गरज नाहीये, आपल्याला फक्त लक्षात आलं पाहिजे की इतर रिएक्टन्स मधले बॉन्ड ब्रेक झाले आणि प्रॉडक्ट्स मध्ये बॉन्ड नवीन तयार झाले. म्हणजे व्हेन यू कॅन कॅरीड आउट अ केमिकल रिएक्शन, इन दॅट केमिकल रिएक्शन द बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन या बॉन्ड मेकिंग प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट. ओके, सो इफ यू कॅन सपोज फॉर एक्झाम्पल इन दिस HCl, hydrogen can be bonded with this chlorine, and when you can write this dash, this is called as the bond, and that bond is nothing but the chemical bond. What is the chemical bond? The chemical bond is nothing but a force of attraction which can be binds the atoms in a molecule. काय म्हटलं मी, परत एकदा लक्षात घ्या. व्हॉट इज द केमिकल बॉन्ड? इट इज डिफाइंड ॲज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच बाइंड्स द ॲटम्स इन अ मोलिक्यूल. म्हणजे मी जर HCl चा मोलिक्यूल घेतला तर मला माहिती आहे HClच्या मोलिक्यूलमध्ये कोणकोणते ॲटम्स आहेत, तर हायड्रोजन आणि क्लोरीन आहे. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन ह्या दोन ॲटम्समध्ये एक असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की जो काय करतो, ह्या दोन ॲटम्सला एकत्र बांधण्याचं काम या मोलिक्यूलमध्ये करतोय, बरोबर आहे. आणि म्हणून या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला किंवा याच बॉन्डला बाळांनो काय म्हणायचं, तर दॅट वन इज कॉल्ड एज द केमिकल बॉन्ड. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन सपोज फॉर एक्झाम्पल इन दिस NaOH, व्हॉट हॅपन्स हिअर, द सोडियम, ऑक्सिजन अँड हायड्रोजन bonded with each other by means of a force of attraction of this atom in a molecule. At that time that bonds are called as chemical bond.
म्हणजे केमिकल बॉन्डची पहिल्यांदा आपल्याला डेफिनिशन समजली पाहिजे. लक्षात घ्या. व्हॉट इज द केमिकल बॉन्ड? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच बाइंड्स द atoms, it may be same or different atoms in a molecule. At that time it is called as the chemical bond. Okay, मग आता हा जो केमिकल बॉन्ड आहे का नाही, how it is formed and which types of that chemical bonds are there, आपल्याला माहिती आहे. केमिकल बॉन्ड नेमका कसा तयार होतोय किंवा समजून चला फॉर एक्झाम्पल कोणकोणते टाइप्स आहेत त्याच्यावर आपण पहिल्यांदा क्लिअर करूया. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर द केमिकल बॉन्ड कॅन बी फॉर्म बाय मीन्स ऑफ अ 3 टाइप्स. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. लक्षात घ्या. पहिल्यांदा कोणता टाइप आहे? आयोनिक बॉन्ड. ऍक्च्युअली 10th पर्यंत तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे. ओके, बट धिस आयोनिक बॉन्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्डलाच आणखीन एक नाव काय? इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ओके, नंबर नेक्स्ट वन अँड इट इज कॉल्ड ॲज अ कोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड नंतर दुसरा प्रकार म्हणजे केमिकल बॉन्डचा आणखीन एक टाइप आहे अँड दॅट इज नथिंग बट द कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, अँड नंबर थर्ड वन अँड इट इज कॉल्ड ॲज अ, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. तिसरा टाइप कोणता आहे? तर कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. दिस कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटिव्ह बॉन्ड. नावं लक्षात घ्या बाळांनो. आयोनिक बॉन्ड इज कॉल्ड द इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड दुसरा टाइप आहे. तिसरा टाइप कोऑर्डिनेट बॉन्ड नुसतं म्हटलं तरी चालतं किंवा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड अँड इट इज कॉल्ड ॲज द डेटिव्ह बॉन्ड. लक्षात आलं का? बघा आता याच्यामध्ये आपल्याला एक एक टाइप क्लिअर करायचं आहे. बट ऑल दिस टाइप्स ऑफ धीस बॉन्ड्स विच कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द थेरी अँड दॅट थेरी इज कॉल्ड ॲज अ ऑक्टेट थेरी या इट इज कॉल्ड ॲज द ऑक्टेट रूल. लक्षात घ्या. ओके, मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर ऑक्टेट रूल तुम्हाला ऍक्च्युअली झालेला आहे. थोडंसं माहिती आहे असं कन्सिडर करतोय आणि आपण परत इथं पहिल्यांदा काय क्लिअर करूया तर टाइप्स ऑफ बॉन्ड्स क्लिअर करूया. ऑक्टेट म्हटलं की आपल्याला माहिती आहे देर आर नथिंग बट द 8. ऑक्टेट म्हणजे काय असणार? 8. आणि आठवत असेल तर बघा तिथं किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत तर 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. म्हणजे ऑक्टेट थेरी किंवा ऑक्टेट रूल आपल्याला काय सांगतो तर अकॉर्डिंग टू द ऑक्टेट थेरी या ऑक्टेट रूल when the formation of a molecule can be carried out. समजून चला मी मगाशी म्हटलं NaCl तयार झाला. लक्षात घ्या. ओके, this molecule can be formed at that what happens here the atoms which can be involved in that molecule that atom must complete their octet. म्हणजे ऑक्टेट थेरी आपल्याला काय सांगते की एखादा मोलिक्यूल जर का समजा तयार होत असेल तर त्या मोलिक्यूल मध्ये भले सिमिलर असू देत किंवा डिफरंट ॲटम असू देत. उदाहरणार्थ समजून चला मी क्लोरीन मोलिक्यूल घेतला. मग याच्यामध्ये दोन्ही सिमिलर ॲटम्स आहेत, याच्यामध्ये हे दोन्ही वेगवेगळे ॲटम्स आहेत. पण मोलिक्यूल जर तयार होत असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या ॲटमचं ऑक्टेट कम्प्लिटली फुलफिल पाहिजे. म्हणजेच काय तर दॅट इंडिव्हिज्युअल ॲटम विच कॅन बी हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स सराउंडेड टू दॅट ॲटम. 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्याजवळ पाहिजेत. लक्षात घ्या. फक्त प्रॉब्लेम कुठं येईल समजून चला फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचं ऑक्टेट नाही फुलफिल होत. द डुप्लेट ऑफ हायड्रोजन कॅन बी कम्प्लिटली फुलफिल्ड. कारण हायड्रोजन आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे. म्हणजे तो आणखीन एक इलेक्ट्रॉन घेतला तर कॉन्फिगरेशन काय होईल त्याचं 1s2. म्हणजे मॅक्झिमम त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स 2 येणार आहेत. म्हणजे इन केस ऑफ hydrogen there is a duplet that are nothing but the hydrogen can be surrounded by 2 electrons. Fine, the another atoms can be surrounded by 8 electrons and that is the completion of their octet. That theory is called as the octet theory. Okay, and so this octet theory which can be explained the different types of bonds and that are nothing but number first one is called as ionic bond. See first one. Okay, so what is the ionic bond? अगदी थोडक्यामध्ये लक्षात घ्या. याच्यामध्येच इथं त्याची डेफिनिशन आहे. Ionic bond. Ionic bond is nothing but a bond in which there is the formation of an ions. जर का तिथं आपल्याला कटायन्स आणि अनायन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कटायन म्हणतो, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण अनायन म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला हे पण माहिती आहे NaCl मध्ये Na प्लस आणि Cl मायनस असतं. बरोबर आहे. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर इफ देयर इज द फॉर्मेशन ऑफ एन आयन्स कॅन बी कॅरीड आउट अँड द बॉन्ड कॅन बी प्रेझेंट इन दॅट वन, दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज द आयोनिक बॉन्ड.
ऍक्च्युली ही आयोनिक बॉन्डची डेफिनेशन नाहीये, लक्षात घ्या. आयोनिक बॉन्ड मध्ये कसं तयार होतो, सी फर्स्ट वन, वेन यू कॅन कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ NaCl. आपल्याला NaCl तयार करायचं आहे, लक्षात आलं. आता NaCl मध्ये कोण कोण आहे, तर नंबर फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द सोडियम हॅव्हिंग atomic number 11. When you can want to write the electronic configuration, you know very well, it is the 1s2, then you can write 2s2, then you can write 2p6, and last one that is the 3s1. आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये हे सगळं कॉन्फिगरेशन झालेलं आहे आणि कॉन्फिगरेशन मला व्यवस्थित करा, लक्षात घ्या. दुसरा ॲटम कोण आहे, क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 17 आहे. याचं जर घेतलं कॉन्फिगरेशन तर काय आहे, 1s2. दुसरं घेतलं 2s2 2p6, टोटल 17 आहे. डायरेक्टली लिहितो इथं 3s2 अँड 3p5. ओके. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात अशी आली की व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे बघा इथं नजर टाका. जर आउटर मोस्ट म्हणजे बाहेरच्या कक्षेमधलं, आउटर एनर्जी लेवल मधलं असलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इन आउटर मोस्ट शेल देर इज द ओनली वन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन सोडियम, and in outermost shell there are total 7 electrons are present in chlorine. बरोबर आहे. म्हणजे सोडियम जवळ एकच इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीन जवळ मात्र किती आहेत, 5 आणि 2 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आपल्याला अकॉर्डिंग टू द ऑक्टेट थिअरी व्हॉट हॅपन्स हियर, that atom must be surrounded, that atom can be having 8 electrons in its last energy level when molecule can be formed. मग आता मला सांगा, सोडियमला जर का 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर सोडियम काय करू शकतो, तर 3s1 आहे. म्हणजे हा एक आहे, हा एक इलेक्ट्रॉन त्यानं दिला, डोनेट केला, तर सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहिले, तर टोटल 8 इलेक्ट्रॉन्स राहिले. लक्षात आलं का बघा. मग आता सोडियम 1 इलेक्ट्रॉन काय करू शकतो, देऊ शकतो. एखादा म्हणेल असं करूया सर, सोडियमना 1 देण्याच्या ऐवजी जर त्यानं 7 इलेक्ट्रॉन्स घेतले तर, पॉसिबिलिटी थेरॉटिकली आपण काय मांडू शकतो ना, जर 7 इलेक्ट्रॉन्स घेतले तरी पण त्याचं ऑक्टेट फुलफिल होईल का, तर 3s2 आणि 3p6 असं होईल जर 7 घेतले तर. पण एक गोष्ट लक्षात घ्या ना, साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं का 7 घेणं सोपं, तर 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं. When you can study the periodic table you know very well, and that one is nothing but the electronegativity concept. आठवतंय का बघा बाळांनो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. बरोबर आहे. आणि सोडियम जर घेतला तर इट इज अ व्हेरी व्हेरी लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इट इज द अल्कली मेटल विच कॅन बी प्रेझेंट टू द लेफ्ट हँड साइड ऑफ दिस पिरियडिक टेबल. बरोबर. आणि ही सगळे एलिमेंट्स आहेत का नाही, म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट, दे आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजेच आपण त्यांना इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणूया. म्हणून सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो 7 घेण्यापेक्षा. हा पहिला पॉइंट क्लिअर. नंबर नेक्स्ट वन, क्लोरीन. What happens here? There are total 7 electrons are present, and that one is nothing but if there are the 7 electrons are present, there is the for completion of its octet, the 1 electron can be gained by that chlorine. 1 इलेक्ट्रॉन तो काय करेल, घेईल. या यू कॅन से ऑल्सो दॅट इज नथिंग बट दिस 7 इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड बाय दॅट क्लोरीन. तो 7 देऊ शकतो, जरी 7 दिले तरी त्याचं ऑक्टेट फुलफिल होणार आहे. आणि 1 इलेक्ट्रॉन घेतला तर मग मात्र काय होईल, 3s2 3p6, टोटल 8 इलेक्ट्रॉन्स होतील. मग आपल्याला इथं हाच कन्सेप्ट आहे, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 देणं सोपं का 1 घेणं सोपं, तर 1 घेणं सोपं का, तर क्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड विच कॅन बी प्रेझेंट इन ग्रुप नंबर 17. अँड यू नो व्हेरी वेल, इन अ पिरियडिक टेबल फ्रॉम इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट हँड साइड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इनक्रीजेस. म्हणजे इन NaCl द क्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह फाईल द सोडियम इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. शब्द व्यवस्थित ऐका. NaCl मध्ये सोडियम हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण असं म्हणूया इट इज द इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो इलेक्ट्रॉन काय करणार, खेचून घेणार. म्हणजे सोडियम कॅन बी डोनेट्स द इलेक्ट्रॉन फाईल द क्लोरीन कॅन बी ऍक्सेप्ट्स दिस इलेक्ट्रॉन. सो इफ यू कॅन कन्सिडर आफ्टर द डोनेशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन सोडियम कॅन बी कंप्लीट इट्स ऑक्टेट अँड आफ्टर गेनिंग ऑफ दिस इलेक्ट्रॉन द क्लोरीन इज ऑल्सो कंप्लीट इट्स ऑक्टेट. हा इकडं 1 आला. आता आपल्याला माहिती आहे जर सोडियमला 1 इलेक्ट्रॉन दिला बाळांनो तर सोडियमला चार्ज काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह. बरोबर. आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घेतला तर काय तयार झाला, Cl मायनस. म्हणून मागाशी म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर इफ देयर इज द फॉर्मेशन ऑफ एन आयन्स,
आयन्स जर तयार होत असतील तर त्या बॉन्डला काय म्हणायचं, आयोनिक बॉन्ड. पण आयोनिक बॉन्डची खरी डेफिनेशन काय आहे, तर इट इज अ बॉन्ड, व्हॉट आय से हियर, इट इज अ बॉन्ड विच कॅन बी फॉर्म्ड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची काय झाली, ट्रान्सफर झाली. लक्षात घ्या, देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्ष देतंय का बघा, म्हणजे रेडॉक्स रिएक्शन मध्ये गेला तर सोडियमचं ऑक्सिडेशन होतंय आणि क्लोरीनचं रिडक्शन होतंय. पण मी आता त्याच्यामध्ये जात नाही. थोडक्यात काय, इफ देर इज द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. आता कुणाकडून कुणाकडे झाली, हाही एमसीक्यू साठी येऊ शकतो. तर द इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट टू द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ज्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्यानं डोनेट केला आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यानं ऍक्सेप्ट केला. याचा अर्थ जरा थोडासा लक्षात घ्या की आयोनिक बॉन्ड इट इज अ बॉन्ड विच कॅन बी फॉर्म ओनली व्हेन इफ इन अ मोलिक्यूल, व्हॉट आय से, द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आर इन्व्हॉल्व्ड. म्हणजे एक एकदम कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एकाची देण्याची कॅपॅसिटी आहे आणि दुसऱ्याची घेण्याची जास्त आहे. असं जर असेल तर तिथं जो बॉन्ड तयार झाला त्या बॉन्डला काय म्हणायचं, तर आयोनिक बॉन्ड म्हणायचं. म्हणजे नंबर फर्स्ट वन, द आयोनिक बॉन्ड, या इट इज कॉल्ड द इलेक्ट्रोफॅलंट बॉन्ड. दॅट वन इज नथिंग बट इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. प्लस आणि मायनस चार्ज मिळाला म्हणून त्याला म्हटलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. व्हेन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी कॅरीड आउट बिटवीन द ॲटम्स at that time ionic bond is formed. Yeah, that one is called as the electrophallant bond. म्हणजे आयोनिक बॉन्ड कसा तयार झाला हे लक्षात आलं का बघा. आणखीन एक आयडिया देतो तुम्हाला. मी घेताना NaCl चा एक्झाम्पल घेतला. Na जो आहे तो एकदम लेफ्ट हँड साइडला आहे पिरियडिक टेबल मध्ये. Cl जो आहे तो एकदम राईट हँड साइडला आहे. म्हणजे मी इकडं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे आपण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इकडं इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट जास्त, असं कॉम्बिनेशन केलंय. लक्षात घ्या, समजून चला. याच्याऐवजी जर का मी कॅल्शियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं असतं CaCl2, तर याच्यामधला जरी बॉन्ड आपण घेतला तर कसं येणार, तर दिस इज द कॅल्शियम, दिस वन इज द क्लोरीन, दिस वन इज ऑल्सो क्लोरीन. ओके, आता समजून चला कॅल्शियम आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर फॉर कॅल्शियम, यू नो व्हेरी वेल, दॅट इज द 20. करेक्ट. व्हॉट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 and after that one is the 4s2. It is the outermost configuration. बरोबर आहे. म्हणजे इन outermost shell there are the 2 electrons. म्हणजे कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो, पैकी एक इलेक्ट्रॉन या Cl ला गेला. लक्षात घ्या, दुसरा इलेक्ट्रॉन या Cl ला गेला. कॉन्फिगरेशन तर तेच आहे. म्हणजे इथला जो बॉन्ड आहे का नाही, हा सुद्धा बॉन्ड काय झालं, तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झालं. म्हणजे कॅल्शियमनं 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले म्हणून आपल्याला काय मिळतं, तर Ca2+ आणि क्लोरीननं प्रत्येक क्लोरीननं एक एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला म्हणून आपल्याला काय मिळाले, 2Cl-. लक्षात घ्या, असं नाही मिळत Cl2-. एका क्लोरीननं दोन्हीनं ऍक्सेप्ट केले, एका क्लोरीननं एक केला, दुसऱ्या क्लोरीननं एक केला, म्हणजे आयन्स आपल्याला काय मिळाले, तर Ca2+ and 2Cl-. that one is nothing but when you can consider there is a formation of calcium chloride and the bond which can be involved, that bond is called as the ionic bond. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बाळांनो आता एवढं लक्षात आलं असेल तुमच्या की व्हॉट इज द आयोनिक बॉन्ड. ओके, आयोनिक बॉन्डची डेफिनेशन लक्षात घ्या. फक्त एका वाक्यात सांगतो की देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट ॲट दॅट टाइम, दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज द आयोनिक बॉन्ड. ओके, व्हेन यू कॅन से हियर नंबर नेक्स्ट वन अँड इट इज कॉल्ड ॲज अ कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आता कोव्हॅलंट बॉन्ड हा पण आपल्याला झालेला आहे 10th पर्यंत. सेकंड वन अँड इट इज कॉल्ड ॲज अ कोव्हॅलंट बॉन्ड. When you can consider, suppose for example for covalent bond, the very good example and that one is nothing but the formation of chlorine molecule. Cl2 मोलिक्यूल, मला क्लोरीन मोलिक्यूल तयार करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर क्लोरीन क्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. मग आता हा बॉन्ड आयोनिक आहे का कोव्हॅलंट आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आता समजून चला. क्लोरीन आपण मागाशी घेतलं, डायरेक्ट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतो. न्यूऑन कम्प्लिटली फुलफिल्ड, यू नो व्हेरी वेल, 3s2 3p5. So this chlorine which can be having 7 electrons in its outermost shell. Suppose for example these are the 7. आता हे पण कसे लिहिले बघा, 3s2 that are the 2 electrons, 3p5, you know very well, in p orbital there are the px py pz. Number first one, second, third, फोर्थ आणि फिफ्थ. म्हणजे हा जो आहे तो मी इथं लिहिला अनपेअर्ड. ओके, त्याच्यानंतर हे असे 2, हे इकडचे 2 आणि हे 2 आले.
म्हणजे this chlorine can be surrounded by 7 electrons. Okay. This similarly another chlorine is also surrounded by 7 electrons. मी इथं अनपेडच्या समोर अनपेड घेतला. लक्षात येतंय का बाळांनो? बघा आता मला सांगा Cl2 मॉलिक्यूल मला तयार करायचा आहे. जर मी हा एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनला दिला, समजून चाला, तर या क्लोरीनला मिळाला पॉझिटिव्ह चार्ज आणि या क्लोरीनला मिळाला निगेटिव्ह चार्ज. आता या क्लोरीन जवळ 8 इलेक्ट्रॉन झाले ना, द ऑक्टेट इज कम्प्लिटली फुलफिल्ड. पण या क्लोरीनचं झालं का? नाही. इथं फक्त किती राहिले? 6. म्हणजे ही कंडिशन पॉसिबल नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे when the chlorine molecule can be formed, there is the transfer of electron is not possible. मग काय केलं जातं? तर when you can consider here these 2 electrons which can be shared with each other, and that one is nothing but the sharing of electrons is carried out. At that time the bond can be formed. It is called as the covalent bond. म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाला, तर ते पण कसं ऑक्टेट फुलफिल झालं ते बघूया आपण. हे बघा, हे मोजताना कसे मोजायचे शेअरिंग मध्ये? 1 2 3 4 5 6 7 8. मी ह्याला मोजले. तसं याला 1 2 3 4 5 6 7 8 शेअरिंग केलेले दोघांनाही मोजायचे. म्हणजे when you can consider if there is the sharing of electron can be carried out, at that time the bond can be formed and that bond is called as a covalent bond. म्हणजे थोडक्यात आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते बाळांनो, समजतंय का? बघा की सपोज फॉर एक्झाम्पल इन अ क्लोरीन मोलिक्यूल द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिकॉज व्हॉट आय से हियर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दिस क्लोरीन अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दिस अनदर क्लोरीन इट इज ऑल्सो सेम. म्हणजे थोडक्यामध्ये एक सांगू का, ज्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये जरा जेवढा जास्त डिफरन्स आहे का नाही, तिथं बॉन्ड कोणता तयार होईल? आयोनिक बॉन्ड तयार होईल. आणि ज्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये सिमिलरिटी आहे किंवा थोडासा फरक आहे, तिथं बॉन्ड कोणता तयार होईल? तर कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे when you can consider here the covalent bond is formed by sharing of electrons. इथं आयोनिक बॉन्डला काय झालं? तर that one is nothing but the transfer of electron, and in covalent bond there is the sharing of electron. Okay, sharing of electron can be carried out. At that time the bond can be formed. It is called as the covalent bond. पण इथं शेअरिंग होताना आपण काय केलं? या क्लोरीनचा एक होता आणि या क्लोरीनचा एक होता, बाकीचे लक्षात घे असे होते. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे इथं जे शेअरिंग झालं ते याचा एक इलेक्ट्रॉन आणि या क्लोरीनचा एक, एकाचेच दोन्ही इलेक्ट्रॉन नाहीयेत. दिस इज कॉल्ड एज द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर, शेअरिंग केलेली इलेक्ट्रॉन पेअर. लक्षात आलं? म्हणजे इथं जर घेतलं आपण तर शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय बोथ द ॲटम्स. 50-50, याचा एक याचा एक. लक्षात येतंय का? बघा म्हणजे प्रत्येकाचा एक एक इलेक्ट्रॉन आहे ना, तर मग मात्र शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द कोव्हॅलंट बॉन्ड. आलं लक्षात? म्हणजे इथं आपण असं म्हणूया की दॅट इज द 50-50%, सॉरी द 50-50 शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. आपण थोडक्यामध्ये घेतले. लक्षात घ्या. आता याचा अर्थ काय नाहीये, हे आपल्या माहितीसाठी घेतलं. ठीक आहे? म्हणजे प्रत्येकाचा एक एक आहे का? तर आता याच्यानंतरचा जो बॉन्डचा टाइप आहे का नाही, तो सगळ्यात महत्वाचा आहे. व्हॉट हॅपन? सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर नंबर थर्ड बॉन्ड अँड इट इज कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. It is called as the coordinate covalent bond and it is also called as dative bond. लक्षात येतंय का? बघा, that one is also called as dative bond. ओके, आता dative bond किंवा coordinate covalent bond कसा आहे? म्हणजे covalent bond आणि coordinate covalent याच्यात नेमका फरक काय हा आपल्याला बघायचा आहे. आपण covalent bond घेतला, त्याच्यामध्ये आपण काय केलं तर that one is nothing but this electron shared electron pair which can be contributed by both the atoms. प्रत्येकाचा एक एक आहे. आता मी बाकीचे काढलेले नाहीत. लक्षात घ्या. ओके, आता इथं जर कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड घेतला ना, तर मग मात्र ह्याच्यासाठी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे तर दॅट वन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयन, NH4+ आयन. हे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे. लक्षात येतंय का? बघा. ओके, आणखीन भरपूर एक्झाम्पल्स आहेत, आपण एक अगदी थोडक्यात घेतोय. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अमोनियम आयन कसा तयार होईल, तर इथं हा नायट्रोजन असणार आहे. या नायट्रोजनला आपण असे 4 हायड्रोजन जोडणार आणि या सगळ्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याला म्हणायचं NH4+. NH4Cl घेतला आपण, NH4+ आणि Cl-. म्हणजे इथं जर मी अमोनियम क्लोराईड घेतलं तर NH4+ आणि Cl- म्हणजे या दोघांच्या मधला हा कटायन आहे, हा अनायन आहे, यांच्या मधला बॉन्ड आयोनिक असणार आहे. लक्षात घ्या.
पण आता आपल्याला कोणता शिकायचा आहे तर कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. मग तो नेमका कुठं आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो व्हॉट इज द कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड? सी फर्स्ट वन, हाऊ द अमोनियम आयन कॅन बी फॉर्म. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राईट द अमोनिया which can be treated with H plus ion, at that time there is the formation of NH4 plus NH3 plus H plus. आलं NH4 plus. आता NH3 म्हणजे कोण आहे? अमोनिया आहे. अमोनियामध्ये कंडिशन कशी असणार बाळांनो तर दॅट वन इज नथिंग बट द 3 हायड्रोजन्स आर अटॅच टू दिस नायट्रोजन अँड नायट्रोजन कॅरीज वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्ही म्हणाल की ही कुठून आली तर आपल्याला माहिती आहे व्हेन यू कॅन कन्सिडर द नायट्रोजन विच कॅन बी हॅव्हिंग द atomic number 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द 1s2 2s2 and 2p3. In outermost energy level, there are total 5 electrons are present, and out of these 5, the 3 electrons which are involved in this one, like in this way. Suppose for example, this one, it is the nitrogen having 5 electrons. आता लक्षात आलं का बघा, ही इलेक्ट्रॉन पेअर 2s2 ची इथं लिहिली मी, बरोबर. आणि हायड्रोजनच्या प्रत्येकाचा एक एक इलेक्ट्रॉन हा असा आला. म्हणजे अमोनियामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये जर घेतलं तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा असणार आहे मला सांगा तर कोव्हॅलंट. म्हणजे इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले तिन्ही ठिकाणी. म्हणजे नायट्रोजनचं ऑक्टेट फुलफिल होईल 1 2 3 4 5 6 7 8. हायड्रोजनचं डुप्लेट फुलफिल होत आहे 1 2 प्रत्येकाचं. म्हणजे इथले जे बॉन्ड आहेत का ना ह्या अमोनियामधले हे जे 3 बॉन्ड आहेत बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन, ऑल दिस 3 आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे हे 3 बॉन्ड समजून चाला 1 2 3 हे 3 कोव्हॅलंट झाले. आता कळलं का बघा, नायट्रोजनवर काय आली बाळांनो इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आली. आता प्लस याची रिएक्शन आपण कोणाबरोबर करतोय H प्लस बरोबर. गमतीचा भाग बघा, H प्लस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर हायड्रोजन जर घेतला तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. म्हणजे एक इलेक्ट्रॉन होता तो पण त्यानं काय केला डोनेट केला. डोनेट केल्यानंतरच त्याला चार्ज मिळेल ना. मग होता तो पण एक इलेक्ट्रॉन जर का डोनेट केला तर ह्याच्याकडे हा पूर्णपणे भिकारीच झाला की रे, कुठे इलेक्ट्रॉन आहे याच्याकडं? एक तरी इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलाय का? नाही. राजा हरिश्चंद्रासारखं आहे ते देऊन टाकायचं. म्हणजे याच्याजवळ जर एकही इलेक्ट्रॉन नाही आणि आता याला तर बॉन्ड तयार करायचा आहे, मग काय करेल तर याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन नाही किंवा ह्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही तो हायड्रोजन काय करतो ऍक्सेप्ट करतो. म्हणजे इथं नायट्रोजन काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन देईल आणि मी ॲरो कुणाकडे दाखवला ज्यानं घेतले त्याच्याकडे. हायड्रोजन काय करेल दोन्ही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. हे बघा कसं येईल बघा, हा हायड्रोजन इथं नायट्रोजन, हा हायड्रोजन हे 3 कोव्हॅलंट आले. When these electron pair can be donated to this hydrogen, there is a bond can be formed between nitrogen and hydrogen. हा चौथा बॉन्ड आला बाळांनो इथं, लक्षात आलं का बघा. मग हा चौथा जर बॉन्ड आहे तर आता इथं गंमत काय झाली तर इफ नायट्रोजन कॅन बी डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर, नायट्रोजन कॅन बी अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅन बी गेन्स द इलेक्ट्रॉन पेअर, इट कॅन बी अक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. देणाऱ्याला पॉझिटिव्ह, घेणाऱ्याला निगेटिव्ह. लक्षात येतंय का बघा. हा असं पण नाहीये की इथं तुम्ही म्हणाल 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून 1 प्लस, मग यानं 2 दिले म्हणून 2 प्लस. नाही, त्यानं इलेक्ट्रॉन पेयर दिली म्हणून त्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. लक्षात घ्या. आणि यानं इलेक्ट्रॉन पेयर घेतलेले म्हणून याला निगेटिव्ह. पण पहिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याचा काय होईल निग्लेक्ट होऊन जाईल आणि नायट्रोजनला पॉझिटिव्ह चार्ज मिळेल. म्हणजे तुमच्या रिएक्टरमध्ये 1 नायट्रोजन 4 हायड्रोजन 1 प्लस, इकडं 1 नायट्रोजन 4 हायड्रोजन 1 प्लस आलं. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे नाही तो कोणावर आहे नायट्रोजनवर आहे. मग तुम्ही जर असं केलं की इथं सुद्धा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले. लक्षात घ्या, इन दिस बॉन्ड देर इज ऑल्सो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, बट व्हॉट हॅपन्स हिअर द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेयर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली 1 ॲटम. कोव्हॅलंट मध्ये सुद्धा शेअरिंग झालं. कसं झालं 50-50%, याचा एक याचा एक. इथं सुद्धा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. कसं झालं 100% शेअरिंग ऑफ ओनली 1 ॲटम. म्हणजे इथं शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली 1 ॲटम. एकाच कॉन्ट्रीब्युशन आहे, इथं दोघांचं पण आहे. म्हणजे जर एकाच कॉन्ट्रीब्युशन होत असेल आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर ऍट दॅट टाइम दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड, या इट इज कॉल्ड ॲज द डेटिव्ह बॉन्ड. लक्षात आलं का बघा बाळांनो. आणि एका वाक्यात सांगतो, समजून चला मी जर का हे प्लस साइन इथं दिलं नाही, लक्षात घ्या, तर कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड कसा दाखवायचा तर इट इज इंडिकेटेड बाय ॲरो. म्हणजे इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये हा जो बॉन्ड आहे ना हा बॉन्ड कोऑर्डिनेट कोव्हॅलंट आहे.
मग आता इथं बघा, जर का मी ॲरो दाखवला तर तो दाखवताना पण कसं दाखवला, तर दॅट ॲरो इज पॉइंटेड टुवर्ड्स दॅट ॲटम विच कॅन बी गेन्स द इलेक्ट्रॉन पेअर. ज्यानं इलेक्ट्रॉन पेअर घेतली त्याच्याकडे ॲरो पाहिजे. दुर्दैवानं आपण जर हा ॲरो असा काढला तर सगळंच ओरडलं, आपलं बोंबलं, म्हणजे चुकलंच सगळं. ह्याचा अर्थ असा झाला हायड्रोजननं दिली, नायट्रोजननं घेतली. कंडिशन तशी नाहीये. ऍक्च्युली दिली कोणी? नायट्रोजननं डोनेट केली, हायड्रोजननं काय केली? ऍक्सेप्ट. म्हणजे हा बॉन्ड असा काढायचा. म्हणजे इफ यू कॅन से द डेटिव्ह बॉन्ड या कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड इज इंडिकेटेड बाय ॲरो विच इज पॉइंटेड टुवर्ड्स दॅट ॲटम विच गेन्स द इलेक्ट्रॉन पेअर. लक्षात आलं का बघा? ओके. मग आता जर आपण ॲरो काढला ना तर इथं पॉझिटिव्ह चार्ज द्यायची गरज नाही. का? तर लक्षात आलं हा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि हे तीन कसे आहेत? फक्त डॅश. म्हणजे हे काय आहेत? तर कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. म्हणजे जर मी NH4+ घेतला ना तर 1 2 3 दॅट आर नथिंग बट द कोव्हॅलंट अँड धिस वन इज द कोऑर्डिनेट कोव्हॅलंट. मग तुम्ही म्हणाल की सर इथं ॲरो का काढला नाही? कारण मी इथं पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. जर पॉझिटिव्ह चार्ज दिला तर ॲरो काढायचा नाही आणि ॲरो काढला तर पॉझिटिव्ह चार्ज द्यायची गरज पडत नाही. लक्षात आलं का बघा? म्हणजे बाळांनो, जर आपण अमोनियम क्लोराईड घेतलं ना, इथं सीईटीचा प्रश्न येईल. In ammonium chloride, how many ionic, how many covalent and how many coordinate covalent bonds are present? तर आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे, when you can consider in ionic bond that is nothing but the one ionic bond, प्लस आणि मायनस आहे म्हणजे एक असणार आहे. How many covalent bond are there? That are nothing but these 3. लक्षात आलं का बघा? हे 3 कोव्हॅलंट आहेत. अँड हाऊ मेनी कोऑर्डिनेट कोव्हॅलंट? या यू कॅन से कोऑर्डिनेट बॉन्ड. दिस इज द 1. सो दिस वन इट इज नथिंग बट द करेक्ट आन्सर फॉर द bonds which are present in ammonium chloride. Ammonium chloride that is the NH4Cl. लक्षात आलं का बघा? म्हणजे फक्त फरक काय मिळाला एक लक्षात घ्या की when you can say here there is the sharing of electrons can be carried out, it is the covalent. But if there is the 50-50% sharing, that is the one electron from one atom, another electron from another atom, sharing can be carried out, it is the pure covalent. लक्षात घ्या. And if the sharing of electron can be carried out, but the shared electron pair can be contributed by only one atom. एकाचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. लक्षात येतंय का बघा? तर at that time that bond is called as the coordinate covalent bond. या it is called as the dative bond. हा पॉइंट क्लिअर करा. म्हणजे अगदी थोडक्यात सांगू का? एक गोष्ट लक्षात घ्या की समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयोनिक कोव्हॅलंट अँड कोऑर्डिनेट कोव्हॅलंट याचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर साधं सिंपल एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजून चला 2 मित्र आहेत, ए आणि बी असे 2 मित्र आहेत. ठीक आहे. आणि ते 2 मित्र समजून चला एखादी मूव्ही बघायला गेले थिएटरला. तर थिएटरला मूव्ही बघायला गेल्यानंतर कन्सिडर करूया एका तिकीटची काय मग आपण प्राइस 100 रुपीज आहे, दुसऱ्या तिकीटची 100 रुपीज आहे. म्हणजे 2 तिकीटची प्राइस 200 रुपीज झाली. बरोबर आहे? 200 रुपीज झाली. आता समजून चला फॉर एक्झाम्पल गेल्यानंतर आपण 3 कंडिशन घेऊ शकतो. नंबर फर्स्ट वन काय झालं? 2 मित्रांमध्ये एकाकडे अजिबातच पैसे नाहीत. मग काय केलं? पहिल्या मित्रानं दुसऱ्या मित्राला 100 रुपीज ट्रान्सफर केले, म्हणजे दिले, उसने दिले. लक्षात घ्या. म्हणजे जर इथं यानं एनं 100 रुपीज बी ला दिले तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झालं. का? तर यानं दिलेले परत त्याला याला द्यायचे. लक्षात येतंय का बघा? जर यानं एनं दिले तर त्याला पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करूया. बीनं घेतले निगेटिव्ह चार्ज. ट्रान्सफर ऑफ मनी, थोडक्यात केमिस्ट्रीमध्ये असं म्हणूया ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज द आयोनिक बॉन्ड. पहिला पॉइंट क्लिअर. कंडिशन कदाचित दुसरी अशी पण होईल, टोटल तिकीट किती आहे? 200 रुपीज. यानं 100 रुपीजचं याचं यानं काढलं, यानं 100 रुपीजचं याचं यानं काढलं, शेअरिंग केलं 200चं. प्रत्येकाचं 50-50% शेअरिंग आहे. जसं आपण इन जनरल आपण म्हणतो कधी कधी तुझं तू माझं मी, TTMM. लक्षात येतंय का बघा? तसं जर झालं तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन दोघांनी पण केलं, कोव्हॅलंट बॉन्ड आला. पटलं? तिसरी कंडिशन काय होऊ शकते? टोटल तिकीट आहे 200 रुपीज. समजून चला ए आहे, हा बी आहे. बी म्हणतोय माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी मूव्ही बघणार नाही. पण ए काय म्हटला? अरे डोंट वरी, मित्रासाठी काय पण काय काळजी करतोयस, चल तुझी तिकीट मी काढतो. म्हणजे याला परत द्यायची गरज नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे इथं 200 रुपयाची तिकीट ह्या एकट्यानंच काढली. शेअरिंग केलंय 200चं, पण कोणी केलं? एकट्यानंच केलं. एकट्यानं शेअरिंग केलं तर दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. आणि बाळांनो एका वाक्यात सांगू, कधी लक्षात घ्या, याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड हा वीक आहे आणि कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे. कारण मगाशी जसं म्हटलं तसं ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जर समजून चला ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन 100 रुपये याला दिले समजून चला, आणि उद्या दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तो म्हटला चल माझे कालचे 100 दिले, तर तो काय म्हणतो मी काय कुठं पळून जातोय का, असं होतंय का, तसं तर भांडण लागायला वेळ नाही लागत, बॉन्ड विल बी ब्रेक.
थोडक्यात काय, केमिस्ट्री भाषेमध्ये आपण असं म्हणूया की इफ देयर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट ॲट द बॉन्ड विच कॅन बी फॉर्म, इट इज अ वीक बॉन्ड, तो लगेच ब्रेक होणार आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्ड आहे ना, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ह्या 3 बॉन्डचे टाइप्स आपल्याला समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि याच्याशी रिलेटेड आपण आणखीन पुढचं जे आर्टिकल आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.